हॅलो फ्रेंड्स, मी एका महत्त्वाच्या टॉपिकवर आज बोलणार आहे, जे स्वतः तुम्ही डेव्हलप केलेलं. हो, खरंच तुम्ही डेव्हलप केलेलं आहे. कारण हायपोथायरॉईड झाल्यानंतर डॉक्टर मेडिसिन देतात आणि थायरॉक्सिन तुम्ही 25 mg पासून सुरू करता, 50 mg, 75 mg, 100 mg, 125, 150 mg असं वर्षानुवर्ष वाढत राहतं. आणि थायरॉईड तर क्युअर करत नाही, प्रॉपर ट्रीटमेंट तर होतच नाही तुमचे. तेव्हा प्रॉपर ट्रीटमेंट तुम्ही करत नाही किंवा केल्या जात नाही. त्यामुळे तुम्हाला लॉंग टर्म कॉम्प्लिकेशन्स डेव्हलप होतात आणि सतत 10 वर्ष, 15 वर्ष, 5 वर्ष असं राहत गेल्यामुळे लॉंग टर्म कॉम्प्लिकेशन्स होतात. त्याच्यातला पहिला महत्त्वाचा लॉंग टर्म कॉम्प्लिकेशन्स आहे हार्ट डिसीज. हार्टचं फंक्शन व्यवस्थित होण्यासाठी थायरॉईडचा फार महत्त्वाचा रोल आहे. दुसरं महत्त्वाचं आहे किडनी डिसीज. किडनी डिसीजसुद्धा, किडनीचं फंक्शन व्यवस्थित होण्यासाठी सुद्धा थायरॉईडचं हेल्प होते. तिसरा महत्त्वाचा आहे की पेशंट अँझायटी आणि डिप्रेशनमध्ये जातो. चौथा महत्त्वाचा की ब्रेन फॉगमध्ये जात असतो थायरॉईडवाला पेशंट. डिमेन्शिया होत असतो आणि त्यातला ते म्हणजे ब्रेनचं फंक्शन व्यवस्थित होण्यासाठी थायरॉईड अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि पाचवं आहे क्वायटर होतं, म्हणजे थायरॉईड ग्लँडला स्वेलिंग येते. ते फंक्शन इतकं करावं लागतं तिला की ते स्वेल होऊन जातात सेल आणि त्याला ग्वायटर म्हणतात. सहावं आहे, बहुतेक स्त्रियांना इन्फर्टिलिटी होते, त्यांना मूल होत नाही. त्यामुळे सुद्धा बरेच थायरॉईडमुळेच हे कॉम्प्लिकेशन्स होतात. युट्रसचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. बऱ्याच मुलींना सुद्धा PCOD हा त्रास होत असतो. आणि अशा प्रकारे थायरॉईडचे लॉंग टर्म कॉम्प्लिकेशन्स अत्यंत जास्त आहेत. दुसरं महत्त्वाचं म्हणजे नर्व सेल्सचं फंक्शन व्यवस्थित होण्यासाठी सुद्धा थायरॉईडच्या सेल्सची अत्यंत गरज असते. आणि अशा प्रकारे बरेच डिसीजेस हे थायरॉईड डिसीज सांभाळल्यामुळे, म्हणजे खूप दिवस चालू ठेवल्यामुळे, थायरॉईडची मेडिसिन, थायरॉईड डिसीज सांभाळत गेल्यामुळे साईन सिम्पटम्स तर कमी होत नाहीत, पण त्याच्यामुळे तुमचे बरेच ऑर्गन्स खराब होतात. तर मित्रांनो, तुमच्या ऑर्गन्सला जपा. थायरॉईड रिव्हर्स होऊ शकतो. तुम्ही रिव्हर्स करण्यासाठी प्रयत्न करा. तुमची लाईफस्टाईल चेंज करा. मेडिसिन कसं फ्री होता येईल, मेडिसिनपासून कसं दूर जाता येईल याचं बघा. टेन्शन कमी करा, मेडिटेशन करा, योगा करा आणि बघा तुम्ही थायरॉईड तुमचा रिव्हर्स होतो.